चला, आज आपण भारतातल्या बांधकाम कायदे आणि नियमांच्या थोड्या गुंतागुंतीच्या जगात डोकावूया. हो, नक्कीच. आपल्याकडे बरीच माहिती आहे, काही नोंदी आहेत. आपलं ध्येय आहे की हे नियम फक्त कागदावर आहेत की म्हणजे खरंच काही फरक पडतो त्याने. बरोबर. याचाच शोध घेऊया आज. अगदी. आज आपण बघूया की हे कायदे कशासाठी आहेत मुळात. मग रेरासारखे किंवा तो BOCW कायदा आहे. हो, कामगारांसाठीचा. हो. आणि मग राष्ट्रीय इमारत संहिता म्हणजे NBC आणि IS कोड्स. हे सगळं कसं काम करतं, कोण करतं, हे सगळं बघू. वरवर बघायला हे खूप किचकट वाटू शकतं. पण यातल्या काही गोष्टी थेट आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेल्या आहेत. आणि पर्यावरणाशी सुद्धा. अच्छा, हे इंटरेस्टिंग आहे. मग मूळ मुद्दा हे नियम हवेतच कशाला? फक्त म्हणजे बिल्डिंग पडू नये म्हणून की अजून काही आहे यामागे? सार्वजनिक सुरक्षा हा तर बेस आहेच, पण त्या पलीकडे जाऊन बांधकामाची क्वालिटी टिकवणं महत्वाचं आहे. साधन सामग्री वाया घालवायची नाही आणि पर्यावरणाची काळजी घ्यायची, हे पण तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे रिसोर्सेसचा योग्य वापर. अगदी. रिसोर्सेसचा योग्य वापर आणि टिकाऊ बांधकाम पद्धती हे थेट पर्यावरणाशी जोडलेलं आहे. त्यामुळे हे नियम म्हणजे एका मोठ्या सिस्टीमचा भाग आहेत असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. आणि याचंच एक उदाहरण म्हणजे रेरा कायदा, जो घर खरेदी करणाऱ्यांसाठी आला. पण म्हणजे कायद्यात जे लिहिलंय आणि प्रत्यक्षात जे घडतंय त्यात फरक असतो का? काय वाटतं, खरंच काय बदललं रेरामुळे? रेरानी फरक नक्कीच पडलाय. म्हणजे डेव्हलपर्सवर आता कायदेशीर जबाबदारी आलीये की प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करा, पैशांचा हिशोब अगदी स्पष्ट ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्राहकांना आता तक्रार करायला एक हक्काचं ठिकाण मिळालंय. अर्थात हे सगळं लागू करण्यात म्हणजे प्रत्यक्षात आणण्यात आव्हानं आहेत अजूनही, पण जबाबदारी नक्कीच वाढलीय. हे महत्वाचं आहे. दुसरीकडे तो BOCW कायदा जो कामगारांसाठी आहे, त्यात एक सेस गोळा करतात ना? हो, उपकर. तो उपकर खरंच कामगारांपर्यंत पोचतो का? म्हणजे सिस्टम कशी आहे त्याची? BOCW कायदा हा बांधकाम कामगारांची सुरक्षा, त्यांचं आरोग्य, कल्याण यासाठी खूप गरजेचा आहे. बांधकामाचा जो एकूण खर्च असतो त्यावर एक छोटासा उपकर म्हणजे सेस लावला जातो. अच्छा. आणि हा पैसा राज्य कल्याण मंडळांमार्फत कामगारांच्या वेगवेगळ्या योजनांसाठी वापरायचा असतो. पण याचं कलेक्शन आणि मग त्याचे योग्य वाटप हे सगळं राज्याच्या लेव्हलवर कसं काम चालतं यावर अवलंबून आहे. आणि तिथे नक्कीच सुधारणेला वाव आहे. म्हणजे कायदा असणे एक गोष्ट झाली आणि तो प्रत्यक्षात येणं दुसरी. आता राष्ट्रीय इमारत संहितेबद्दल बोलूया. NBC हा कायदा नाहीये, गाईडलाईन्स आहेत असं म्हणतात, तरी इतकं महत्त्व का दिलं जातं त्याला? अगदी बरोबर. NBC हे बंधनकारक नसलं तरी एक प्रकारे तो आधार ग्रंथ आहे असं म्हणता येईल. यात बांधकामाच्या जवळपास सगळ्याच गोष्टी येतात. जागेची निवड कशी करावी इथपासून ते फायर सेफ्टी, स्ट्रक्चरल डिझाईन, वीज, पाणी पुरवठा, अगदी अपंगांसाठी काय सोयी हव्यात, सगळ्याचा विचार आहे. ओके. आणि अनेक महानगरपालिका, नगरपालिका स्वतःचे नियम बनवताना याच संहितेला आधार मानतात. त्यामुळे ती अप्रत्यक्षपणे खूप प्रभावी ठरते. आणि याच संहितेमध्ये भारतीय मानकांचा म्हणजे IS कोडचा उल्लेख असतो, बरोबर? हे कोड्स काय करतात नेमकं? हो, NBC मध्ये अनेक ठिकाणी विशिष्ट IS कोड्सचा संदर्भ दिलेला असतो. जसं की कॉन्क्रीटसाठी IS 456 किंवा स्टीलसाठी IS 800 वापरावं. अच्छा. हे कोर्स म्हणजे काय तर एखादं मटेरियल कसं वापरायचं, त्याची क्वालिटी कशी तपासायची किंवा डिझाईन कसं करायचं याचे अगदी डिटेलमध्ये तांत्रिक नियम आहेत. इंजिनियर्ससाठी तर हे रोजच्या कामाचा भाग आहेत. आणि यामुळे देशभरात कामात एकसारखेपणा आणि दर्जा राखायला मदत होते. चुकीचं स्पेसिफिकेशन वापरलं तर गंभीर परिणाम होऊ शकतात. बापरे, इतके सगळे नियम, कोड्स, गाईडलाईन्स आहेत, तर हे सगळं लागू कोण करतं? म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार की स्थानिक लेव्हलला? यात काही गोंधळ होतो का? हो, ही अशी मल्टी लेव्हल सिस्टम आहे. केंद्र सरकार राष्ट्रीय पातळीवरची धोरणं आणि कायदे बनवतं, जसं पर्यावरण किंवा रेरा. बरं. राज्य सरकारं मग ते त्यांच्या राज्यात लागू करतात आणि गरज वाटल्यास अजून काही नियम जोडतात. पण प्रत्यक्ष जागेवर जाऊन परवानगी देणं, बांधकाम चालू असताना तपासणी करणं हे काम मुख्यत्वे महानगरपालिका किंवा नगरपालिका करतात. म्हणजे लोकल बॉडीज. हो, स्थानिक संस्था. पण पर्यावरण मंजुरीसाठी वेगळी यंत्रणा आहे, राज्य आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळं आणि मंत्रालय. त्यामुळे या सगळ्यांमध्ये समन्वय खूप गरजेचा असतो. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो? थोडक्यात भारतातले हे बांधकाम कायदे आणि नियम
म्हणजे रेरा असो, BOCW असो, पर्यावरण कायदे असोत किंवा NBC आणि IS कोड सारख्या गाईडलाईन्स, हे सगळं मिळून एक मोठी आणि खूप गरजेची सिस्टीम आहे. अगदी. याचा उद्देश फक्त बिल्डिंग सुरक्षित आणि चांगल्या दर्जाची बांधणं इतकाच नाहीये, तर घर घेणाऱ्यांचे आणि कामगारांचे हक्क जपणं आणि पर्यावरणाचा विचार करणं हे पण आहे. आणि हे क्षेत्र सतत बदलताय हे पण लक्षात घ्यायला हवं. भविष्यात टेक्नॉलॉजीचा वापर वाढेल, जसं की AI वापरून नियम पाळले जातायत का हे तपासणं किंवा ब्लॉकचेनवर आधारित स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे. त्याचबरोबर क्लायमेट चेंजमुळे सस्टेनेबिलिटी म्हणजे टिकाऊ आणि पर्यावरणपूरक बांधकामावर भर देणारे नियम अजून महत्त्वाचे होतील. बरोबर. त्यामुळे खरा प्रश्न किंवा विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की हे कायदे आणि नियम भविष्यात येणाऱ्या टेक्नॉलॉजीला आणि पर्यावरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कसे बदलतील, कसे जुळवून घेतील. हो, यावरच ह्या क्षेत्राचं भविष्य अवलंबून असेल, नाही का? अगदी त्यावरच अवलंबून असेल.